नमस्कार. आज मी गणपतीच्या दुसऱ्या दिवसासाठी आमच्याकडे केला जाणारा गोव्याच्या पद्धतीचा नैवेद्याचा प्रकार बनवत आहे. इथे मी तांदूळ 5-6 तास भिजवून घेतलेले ते मिक्सरला वाटून घेतलेत. थोडंसं खोबरं आणि गूळ घालून पुन्हा एकदा वाटून घेतले आणि मिश्रण पातळसर करून भिड्याच्या तव्यावरती तेल लावून पोळे काढत आहे. 2 मिनिटं झाकण लावून मी आता झाकण काढलेले आहे आणि दुसऱ्या बाजूने पण भाजून घेते. गोड पोळे तयार आहेत. इथे मी खीर बनवण्यासाठी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे. अर्धा कप तांदूळ घेतलेला आहे. तो धुवून मी कुकरला त्याचा भात करून घेते. भात शिजलेला आहे. आता मी कढईत काढून घेते आणि पाणी घालून मी तो नरम करून घेते. भात नरम झालेला आहे. आता मी दूध घालते आणि सगळं एकत्र करून घेते. चवीप्रमाणे साखर घातलेली आहे. मिक्स करून घेते. वरून केशर, बदाम आणि चारोळी घालून मिक्स करून घेतलेले आहे आणि वरून वेलची पावडर घालून छान उकळी काढून घेते. तांदळाची खीर तयार आहे. इथे मी आळूचं पातळ भाजी बनवण्यासाठी आळूची पानं घेतलेली आहेत. ती धुवून घेते स्वच्छ आणि हाताला कोकम लावून आता चिरून घेते. देठ पण साफ करून घेते. आणि पानांच्या आत घेऊन दुमडून त्याचा रोल करून बारीक बारीक चिरून घेते. आळू चिरून झालेले आहे. आता मी कुकरच्या भांड्यात घेते आणि त्यात भिजून ठेवलेले सफेद वाटाणे, मक्याची कणसं आणि शेंगदाणे धुवून घेतलेले सगळं एकत्र करून थोडंसं मीठ घालून पाणी घालून मी कुकरला शिजवून घेते. आळू आणि मक्याची कणसं शिजलेली आहेत. आता मी आळू रवीने घोटून घेते. वाटाणे, शेंगदाणे सगळं मिक्स करून घेते. इथे कढईत मी तेल घेतलेलं आहे. त्यात छोटा चमचा ओवा घालून वरून ओलं खोबरं भाजून घेते. खोबरं भाजलेलं आहे. गोवन गरम मसाला घालून मिश्रण थंड झाल्यावर हळद घालून मिक्सरला मी बारीक पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात मी राई, हिंग, कढीपत्त्याची फोडणी तयार केलेली आहे. त्यात शिजलेला आळू, खोबऱ्याचं वाटप घालून सगळं मिक्स करून घेते. 4 कोकम घातलेले आहेत. 1 छोटा चमचा गूळ, चवीप्रमाणे मीठ घालून सगळं एकत्र मी ढवळून घेते आणि आळूच्या भाजीला छान उकळी काढून घेते. आळूची पातळ भाजी तयार आहे. इथे मी 5 प्रकारची पालेभाजी घेतलेली आहे. त्यात टाकळा, चवळीची भाजी, शेगलाची भाजी, कुरडूची भाजी आणि लाल भाजी सगळे एकत्र करून स्वच्छ धुवून घेते. भाजी धुवून पाणी निथळलेले आहे. आता भाजी मी बारीक कापून घेते. भाजी चिरून झालेली आहे. तर मी कढईत तेल घेऊन त्यात 2 हिरव्या मिरच्या फोडणीला घालते. आता वरती भाजी चिरलेली घालते आणि मिक्स करून घेते. झाकण लावते आणि एक वाफ काढून घेते. आता थोडंसं पाणी घालून भाजी शिजायला ठेवते झाकण लावून. भाजी शिजलेली आहे. 1 छोटा चमचा गूळ, चवीप्रमाणे मीठ आणि ओलं खोबरं घालून भाजी मिक्स करून घेते. झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते. 5 प्रकारची पालेभाजी तयार आहे. इथे मी वरणाला फोडणी घालण्यासाठी टोपात 1 मोठा चमचा तूप घेतलेला आहे. त्यात राई, कढीपत्ता, हिंग, हिरवी मिरची आणि थोडीशी हळद घालून फोडणी तयार केलेली आहे. त्यात शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते. पाणी घालून सगळं एकत्र करून थोडंसं मीठ घालते आणि डाळीला उकळी काढून घेते. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे.
आजचा नैवेद्याचा प्रकार तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच जे मला कमेंट करतात त्यांना मनापासून धन्यवाद.